मित्रांनो, मी वारंवार आपल्या लोकांपाशी खरेदी करा, आपल्या लोकांकडे जावा हे का म्हणत आहे याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला देतो. आज माझं दुकान आहे, माझ्या मित्रांचं पण दुकान आहे. आज मी माझ्या मित्रांच्या दुकानात गेलो खरेदी करायला, एक 5 पैसे तो जास्त कमी होईल किंवा कमी कमी होईल, पैसे कुणाकडे राहणार आहेत, त्याच्यात आणि माझ्यात राहणार आहेत. आज तो खरेदी करायला माझ्याकडे आला, 5 पैसे मी जास्त घेईन किंवा कमी घेईन, पैसे कुणाकडे राहणार आहेत, आमच्या दोघांकडे राहणार आहेत. परंतु आज काय झालेलं आहे, मी चाललोय, समजा मला स्वस्त कपडे मिळतात म्हणून माझ्या मित्राच्या दुकानात गेलो नाही आणि ट्रेंड्सला गेलो, पैसे कुणाला भेटले, ट्रेंड्सवाल्याला भेटले. त्याच पद्धतीनं माझा मित्र डीमार्ट मध्ये गेला का, तिथं स्वस्त भेटते म्हणून, ते पैसे कुणाला भेटले, डीमार्टवाल्याला. मग आता आम्ही दोघांनी कमवलं काय, काहीच नाही, परंतु पैसे मात्र गेले ना. आता हे पैसे कुणाकडे राहिले असते ना, एक तर त्याच्याकडे नाही तर माझ्याकडे. परंतु आता हे पैसे कुणाकडे गेले, एका अनोळखी व्यक्तीकडे गेले. असं परकीय लोकांना आपण कायम जर जाऊन खरेदी करत राहिलो तर हे आपण सगळ्यांना मिळणार काय, हे लक्षात घ्या. तर मित्रांनो, हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी अनेक लोकांनी बळी दिला. आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण फक्त एक बळी द्या, एका विचाराचा बळी द्या. स्वस्तासाठी परकीय लोकांकडे जाऊ नका, आपल्या लोकांकडे जावा. 5 पैसे जास्त गेले तर जाऊ दे, परंतु आपल्या लोकांकडे खरेदी करा. फक्त एवढ्याच विचाराचा बळी द्या आणि आपल्या लोकांना सपोर्ट करा.